माहेगाव देशमुख तालुका कोपरगाव येथे ट्रॅक्टरच्या साहाय्याने गोदावरी नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई। आरोपीकडून 3,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक उपसा यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते। नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार प्रशांत राठोड, रमेश राजा अत्तार, प्रमोद जाधव, विशाल तनपुरे, भगवान थोरात, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याकामी रवाना केले। दिनांक 22/1/2026 रोजी सायंकाळी वर नमूद पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळू उत्खनन आणि उपशाबाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत एक इसम ट्रॅक्टरच्या साहाय्याने माहेगाव शिवारात गोदावरी नदी पात्रातून चोरून अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी एक इसम ट्रॅक्टर केनीच्या साहाय्याने नदी पात्रातून वाळू उपसा करत असल्याचे दिसून आले। तेव्हा सदर ठिकाणी छापा टाकून इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक उत्तम बोराडे, वय वर्ष 26, राहणार मर्शदपूर, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। त्याच्याकडे नदीपात्रातून वाळू उपसा परवान्याबाबत विचारपूस करता त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे कळविले। ताब्यातील इसमांकडे ट्रॅक्टर मालाबाबत विचारपूस करता त्याने सदरचा ट्रॅक्टर स्वतःचा असल्याचे सांगितले आहे। ताब्यातील इसमांच्या कब्जातून 3 लाख रुपये किमतीचा एक ट्रॅक्टर, 25,000 रुपये किमतीचा वाळू उपसा करण्याकामी ट्रॅक्टरला जोडलेली लोखंडी केनी असं एकूण 3,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद शांतवन जाधव स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 146/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव पोलीस स्टेशन करत आहे। सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर।